स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडक येथे उमेश भाऊ पाटील युवा मंच आयोजित सरपंच केसरी भव्य बैलगाडा शर्यत आलूट गर्दीमध्ये संपन्न। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती। जनरल गटाचा निकाल पंचांनी राखून ठेवला। बेडक सरपंच उमेश भाऊ पाटील युवा मंच तर्फे सरपंच केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडक पट्टा येथे करण्यात आलं होतं। आजही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मिरज पूर्व भाग तसेच कर्नाटक राज्यातून लाखोंच्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते। याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करून शर्यतीला सुरुवात करण्यात आली। यावेळी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, दीपक बाबा शिंदे, मराठा महासंघाचे विलास देसाई, माजी सभापती संभाजी आबा पाटील, बापूसो बुरसे, अमरसिंह पाटील, विष्णू पाटील यांच्यासह मिरज तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या बैलगाडी शर्यतीला उपस्थित राहून शर्यतीचा थरार अनुभवला। सरपंच केसरी जनरल अ गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,25,000 रुपये ठेवण्यात आलं होतं। त्याचबरोबर जनरल ब गट, आदत, चौसा, दुस्सा या गटातील बैलगाडा शर्यती पार पडल्या। पण जनरल अ गट मधील बैलगाडा चालकांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध बैल पळवल्याने सरपंच केसरीचा निर्णय पंचांनी राखून ठेवला आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन कंगुने यांनी दिली आहे। आज बेडकमध्ये भव्य अशा बैलगाडी शर्यत सरपंच केसरी बबलातील लक्ष्मी मंदिराच्या यात्रेनिमित्त आज जनरल गट, ब गट, दुसरा, चौसा गट, आदत असे गट सोडण्यात आले होते। तर शासनाच्या नियमाप्रमाणे मैदान झालं। मैदानामध्ये असंख्य गर्दी होती। पश्चिम कर्नाटकातली व महाराष्ट्रातली आपल्या लोकसंख्या बघण्यासारखी संख्या होती। माझ्या हिशोबाने 1 लाखो संख्या इथे उपस्थित होती। त्यामध्ये 4 गट चांगले झाले, त्यामध्ये जनरल गट आणि एक ब गट त्यामध्ये त्रुटी निर्माण झाल्या। त्यामध्ये चुकीचा निर्णय घेतला कुणी चालकांनी। पंचायत कमिटीचा नियम उल्लंघन करून गाड्या शासनाच्या नियमाच्या विरोधात गेल्यामुळे हा जनरल गट आम्ही रद्द केलेला आहे। क्लिअर सांगितलं आम्ही बक्षीस पण मिळणार नाही, गट रद्दच म्हणून। त्यामध्ये 3 नंबरचा ब गट तो सुद्धा रद्द केलेला आहे। बाकीचे जे गट आहेत ते 3 तारखेला आम्ही भव्य असं दिव्यमध्ये त्यांचं बक्षीस समारंभ केलं जाईल आणि सरपंच केसरी असं भव्य दिव्य मैदान झालेलं आहे। त्याच्याबद्दल मी पण आभार मानतो।